नायट्रोजन गॅस सिलेंडरच्या भीषण स्फोटातील जखमींची राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात तात्काळ केली पाहणी। प्रतिनिधी सुरेखा उशिरे, मालेगाव। प्रजासत्ताक दिनानिमित्त आज सकाळी मालेगाव येथील कॉलेज स्टॉप परिसरात फुगे फुगवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायट्रोजन गॅस सिलेंडरचा अचानक भीषण स्फोट झाला। या गंभीर दुर्घटनेत 5 जण गंभीर जखमी झाले असून गर्दीच्या ठिकाणी कोणतीही सुरक्षितता न पाळता गॅस सिलेंडरचा वापर करण्यात आल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे। घटनेनंतर जखमींना तातडीने नाशिक येथील KIMS मानवता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। या घटनेची माहिती मिळताच राज्याचे शिक्षण मंत्री नामदार दादा भुसे यांनी कोणताही विलंब न करता रुग्णालयात तात्काळ भेट देऊन जखमींची प्रत्यक्ष पाहणी केली। यावेळी त्यांनी डॉक्टरांकडून उपचारांची सविस्तर माहिती घेत जखमींना धीर दिला। या प्रसंगी जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनामार्फत करण्यात येईल अशी ठाम ग्वाही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली। तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही संकेत दिले। या दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस तसेच माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली। सध्या सर्व जखमींवर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात आहे। मात्र अशा धोकादायक प्रकारांना जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकातून जोर धरत आहे।